नमस्कार मित्रांनो, हर हर महादेव. आज आपण या व्हिडिओमध्ये 16 सोमवार व्रतकथा बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. विदर्भ देशात अमरावती नगरीत एक भव्य शिव मंदिर होते. एके दिवशी त्रैलोक्यात संचार करीत भगवान शंकर पार्वतीसह त्या मंदिरात आले. पार्वतीला तेथे सारी पाठ खेळण्याची इच्छा झाली. मग शिव पार्वती डाव लावून खेळू लागले. त्यांचा खेळ पाहण्यासाठी त्या मंदिराचा गुरवही तेथे येऊन बसला. पार्वतीने फासे टाकले व गुरुवाला म्हणजे पुजाऱ्याला विचारले, डाव कोणी जिंकला? तो म्हणाला, शंकरांनी. मग तिने पुन्हा फासे टाकले व गुरुवाला विचारले, डाव कोणी जिंकला? तो डाव पार्वतीने जिंकला होता, पण गुरव म्हणाला, हा डावही महादेव जिंकले आहेत. पार्वतीला त्याच्या खोटेपणाचा खूप राग आला. तिने त्याला शाप दिला, माझ्याशी खोटे बोलतोस, या प्रमाणाबद्दल तुला कुष्ठरोग होईल. त्यानंतर शिव पार्वती कैलासावर निघून गेलेत. पार्वतीच्या शापाने पुजाऱ्याचे सर्वांग कुष्ठाने भरून गेले. तो क्षणोक्षणी दुःख भोगू लागला. एकदा स्वर्ग लोकातील एक अप्सरा शिवपूजेसाठी त्या मंदिरात आली होती. पुजाऱ्याची अवस्था पाहून तिला खूप दया आली. तिने पुजाऱ्याची आस्थेने चौकशी केली. त्याने तिला पूर्वीचा सर्व वृत्तांत सांगितला. तेव्हा ती म्हणाली, गुरुवा, काळजी करू नकोस. तू 16 सोमवारचे व्रत कर, म्हणजे शिवकृपेने तू व्याधीमुक्त होशील. तिने त्याला त्या व्रताचा सर्व विधी नीट समजावून सांगितला. तिच्या वचनावर पूर्ण विश्वास ठेवून पुजाऱ्याने 16 सोमवारचे व्रत केले. त्या व्रताच्या पुण्यप्रभावाने पुजारी रोगमुक्त झाला. कालांतराने शिवपार्वतीचे पुन्हा त्याच मंदिरात आगमन झाले. तेथे कुष्ठरहित पुजाऱ्याला पाहून पार्वतीला खूपच आश्चर्य वाटले. तिने विचारले, हे गुरुवा, तुझी व्याधी कशी नाहीशी झाली? तो म्हणाला, माते, 16 सोमवारचे व्रत केल्याने मी व्याधीमुक्त झालो. तो व्रत प्रभाव पाहून पार्वती थक्क झाली. त्यावेळी कार्तिक स्वामी तिच्यावर रागावून कुठेतरी निघून गेले होते. ते परत यावेत म्हणून पार्वतीने संकल्पपूर्वक हे व्रत केले. त्यामुळे कार्तिक स्वामींचा राग शांत झाला. त्यांचे मतपरिवर्तन होऊन ते आईला भेटावयास आले. त्यामुळे पार्वतीला खूपच आनंद झाला. कार्तिक स्वामींनी तिला विचारले, माते, मी वनात राहत होतो. मला तुला भेटण्याची इच्छाच नव्हती. मग मी तुला भेटण्यासाठी इतका आतुर कसा झालो? पार्वतीने त्यांना 16 सोमवारच्या व्रताची महिमा सांगितली. तेव्हा कार्तिक स्वामी म्हणाले, माते, माझा एक ब्राह्मण मित्र आहे. तो देशांतरास गेला आहे. त्याची भेट व्हावी म्हणून मी तळमळतो आहे. त्याच्यासाठी मी हे व्रत करतो. कार्तिक स्वामींनी पार्वतीकडून व्रतविधी जाणून घेतला आणि त्याप्रमाणे व्रताचरण केले. त्यानंतर कार्तिक स्वामी एका वनात गेले असताना तेथे त्या मित्राची अकस्मात भेट झाली. त्यावेळी ब्राह्मण मित्राने कार्तिकेयला विचारले, हे शिवपुत्रा, आपल्या दोघांची पुन्हा भेट होईल याची मला आशाच नव्हती. मग हे कसे शक्य झाले? कार्तिक स्वामीने त्याला 16 सोमवारच्या व्रतानुष्ठानाची महती सांगितली. तो ब्राह्मण मित्र अविवाहित होता. त्याने स्वतःचे लग्न व्हावे म्हणून मनोभावे 16 सोमवारचे व्रत केले. व्रत समाप्ती झाल्यानंतर तो पुन्हा प्रवासाला निघाला. फिरत फिरत तो एका नगरात आला. त्या दिवशी तेथील राजकन्येचे स्वयंवर होते. नगर सुशोभित करण्यात आले होते. भव्य विवाह मंडपात देशोदेशीचे राजकुमार जमले होते. तो सोहळा पाहण्यासाठी हा ब्राह्मणही तेथे गेला होता. मुहूर्त जवळ येताच वधूवेशातील सुंदर राजकन्या मंडपात प्रवेशली. राजाने शृंगारलेल्या हत्तीनीच्या सोंडेत वरमाला दिली आणि ही हत्तीन ज्याच्या गळ्यात वरमाला घालील त्याच्याशीच राजकन्येचा विवाह लावण्यात येईल असा पण घोषित केला. हत्तीन वरमाला घेऊन सभा मंडपात फिरली. मग लोकांच्या गर्दीत प्रवेशली. तेथे या ब्राह्मणाच्या गळ्यात माळ घातली. राजाने आपल्या कन्येचा त्याच्याशी थाटामाटात विवाह लावला. आनंद म्हणून अपार संपत्ती दिली. एके दिवशी ती दोघे एकांतात असताना राजकन्येने पतीला विचारले, प्राणनाथ, आपण सातत्याने देशभ्रमण करीत होतात. मग तुम्हाला कोणत्या पुण्याईने माझी प्राप्ती झाली? ब्राह्मणाने तिला 16 सोमवारच्या व्रतानुष्ठानाचा प्रताप सांगितला. राजकन्येला मोठे नवल वाटले. त्या व्रताची प्रचिती घेण्यासाठी तिनेही पुत्रप्राप्तीचा हेतू मनात धरून 16 सोमवारचे व्रत केले. तिला अत्यंत तेजस्वी आणि सद्गुणी पुत्र झाला. पुढे तो पुत्र मोठा झाला आणि मोठा झाल्यावर त्याने मातेला विचारले, आई, तुला माझ्यासारखा सर्व गुण संपन्न पुत्र झाला याचे काय कारण आहे? ती म्हणाली, बाळा, तू आमच्यासाठी शिवाचा वरप्रसाद आहेस. तिच्या मुखातून सर्व पूर्ववृत्त ऐकून त्या ब्राह्मण पुत्राने राजप्राप्तीची इच्छा धरून हे व्रत करण्यास प्रारंभ केला. त्यानंतर तो देशाटनास निघून गेला. मार्गामध्ये व्रताचरण चाललेच होते. फिरत फिरत तो एका नगरात आला. तेथील राजा वृद्ध झाला होता. त्याला एकच कन्या होती. त्याने तिचे स्वयंवर मांडले होते. ती मौज पाहण्यासाठी हा ब्राह्मणपुत्र तिथे गेला. त्याचे राजबिंडे रूप आणि मुखचर्येवर झळकणारे ज्ञानतेज पाहून राजकन्येने त्यालाच वरमाला घातली. राजाने त्या दोघांचा विवाह लावून दिला. ब्राह्मणपुत्राला राज्याभिषेक केला आणि तो स्वतः तपश्चर्येला निघून गेला. ब्राह्मणपुत्राला शिवकृपेने व्रत पूर्ण होण्याच्या आतच राज्यपद प्राप्त झाले. त्याने व्रत पूर्ण केले. 17व्या सोमवारी त्याला व्रताचे उद्यापन
करायचे होते. त्या दिवशी तो शिवालयात गेला. त्याने आपल्या पत्नीला 5 शेर कणकेचा चुरमा पाठवून देण्यास सांगितले होते. तिने विचार केला, आपला पती राजा असून 5 शेर पिठाचा चुरमा काय मागतोय? लोक चुरम्याला हसतील, आपल्या पतीची निंदा करतील, म्हणून तिने 500 रुपये लहान लहान थैल्यांमध्ये भरून मंदिरात पाठवून दिले. चुरमा वेळेवर आला नाही म्हणून शंकराला राग आला. त्याने आकाशवाणीने सांगितले, हे राजा, तुझ्या राणीने व्रतभंगाचे पातक केले आहे, त्यामुळे तू राजाला मुकशील. तू तुझ्या पत्नीला घालवून दे, अन्यथा सर्वनाश होईल. राजाने प्रधानाशी विचारविमर्श केला. प्रधान म्हणाला, महाराज, जिच्या पित्याने तुम्हाला राजवैभव दिले त्या राणीचा तुम्ही त्याग केला तर कृतज्ञ म्हणून तुमची मोठी अपकीर्ती होईल. तेव्हा पुन्हा आकाशवाणी झाली, राजा, पत्नीला घरात ठेवशील तर तुझाही नाश होईल. राजा प्रधानाला म्हणाला, देवाची आज्ञा अमान्य करणे अयोग्य आहे. प्रधानालाही ते पटले. राजाने त्याच दिवशी आपल्या पत्नीला राज्याबाहेर घालवून दिले. व्रत उद्यापनात स्वतःची अक्कल चालवल्याबद्दल तिला अशी शिक्षा झाली होती. राजवैभवात राहणारी ती राणी अक्षरशः दीन झाली. तहान भुकेने व्याकुळ होऊन उन्हातानात वनवन भटकू लागली. ती फिरत फिरत एका नगरात आली. एका वृद्धेने तिला आपल्या झोपडीत आश्रय दिला. तिला खाऊ पिऊ घातले. एके दिवशी म्हातारीने तिला विक्रीसाठी काही वस्तू दिल्या. त्या घेऊन ती बाजारात जात असताना अचानक वादळ आले. त्या वाऱ्याने तिच्या डोक्यावरील सर्व सामान उडून गेले. ते शोधूनही सापडले नाही. राणी हताश होऊन म्हातारीकडे आली. नुकसान झाल्यामुळे चिडलेल्या म्हातारीने तिला तत्क्षणी घालवून दिले. त्यानंतर राणी तेल्याच्या घरी राहून त्याच्या पत्नीला मदत करू लागली. एके दिवशी तेल्याने 4 घागरी भरून तेल काढले. ते विकण्यासाठी पाठवायचे होते. राणीची त्यावर दृष्टी पडली. तर काय आश्चर्य, त्या घागरीमधील सर्व तेल क्षणार्धात नाहीसे झाले. त्यामुळे चिडलेल्या तेल्याने त्या अवलक्षणी राणीला घरातून हाकलून दिले. निराधार झालेली ती राणी एका नदीपाशी गेली. त्या नदीला पुष्कळ पाणी होते. तिने उंजळीने पाणी प्राशन केले. तेव्हा तिच्या हस्तस्पर्शाने ती नदी पूर्णतः आटून गेली. लोकांच्या भीतीने राणी अरण्यात भटकू लागली. तिला एक सुंदर तळे दिसले. ती पाणी पिण्यासाठी पुढे गेली. तेव्हा तिची दृष्टी पडताच त्या तलावातील पाण्यात किडे पडले. सगळे पाणी नासले. गुराखी गुरांना पाणी पाजण्यासाठी रोजच्या सारखे तेथे आले. तेथील प्रकार पाहून निघून गेले. गायी व त्यांची वासरे तहानलेली राहिली. काही वेळाने एक गोसावी पाणी नेण्यासाठी तिथे आला. पाण्यात किडे पडलेले पाहून त्यालाही मोठे आश्चर्य वाटले. तेवढ्यात त्याचे राणीकडे लक्ष गेले. अरण्यात एकाकी असहाय्य अवस्थेत रडणाऱ्या राणीला पाहून त्याला तिची दया आली. त्याने तिची आस्थेने चौकशी केली. तिची हकीकत ऐकून तो म्हणाला, तू मला कन्ये समान आहेस. तू माझ्या आश्रमात स्वस्थ चित्ताने राहा. तुला अन्न वस्त्राची चिंता राहणार नाही. राणी तपस्व्याच्या आश्रमात राहू लागली. पण तिथेही तिची दृष्टी पडताच वस्तू नाहीशा होणे, तिचा हस्तस्पर्श होताच अन्न व पाण्यात किडे पडणे हे प्रकार होऊ लागले. तेव्हा गोसावीही चिंतामग्न झाला. हा काय प्रकार आहे हे जाणून घेण्यासाठी त्याने एक अनुष्ठान केले. त्याच्या अनुष्ठानाने प्रसन्न झाल्या शंकरांनी त्याला दर्शन दिले आणि वर मागण्यास सांगितले. गोसावी म्हणाला, हे महादेवा, माझ्या धर्मकन्येच्या बाबतीत सर्व विपरीतच होत आहे. त्यामुळे ती खूपच दुःखी असते. याचे काय कारण आहे? शंकर म्हणाले, हे तपोनिधी, या तुझ्या धर्मकन्येच्या पतीने 16 सोमवारचे व्रत केले होते. त्या व्रताचे उद्यापन करण्यासाठी 5 शेर कणिकेचा चुरमा नैवेद्यार्थ मला अर्पण करावयाचा होता. तेव्हा हिने पती आज्ञा मोडून चुरम्याऐवजी घमंडीने 500 रुपये पाठवले. त्यामुळे व्रतभंग होऊन या कन्येला ही दशा प्राप्त झाली आहे. गोसावी म्हणाला, हे ईश्वरा, तू शक्तिमान आहेस, दयावान आहेस. या माझ्या धर्मकन्येच्या दोषाचे निवारण होण्यासाठी काही उपाय सांग. शंकर म्हणाले, तू हिच्याकडून 16 सोमवारचे व्रत यथाविधी करून घे. त्यायोगे दोष निवारण होऊन हिला पुन्हा पतिसौख्य व राजऐश्वर्य प्राप्त होईल. त्यामुळे त्याने आपल्या धर्मकन्येकडून म्हणजे राणीकडून व्रताचरण करून घेतले. त्याच्या पुण्यप्रभावाने ती दोषमुक्त झाली. ईश्वरी कोप नाहीसा होताच राणीच्या पतीच्या मनात तिला भेटण्याची तीव्र इच्छा उत्पन्न झाली. त्याने तिला शोधण्यासाठी देशोदेशी दूत धाडले. त्यांच्यापैकी काही हेरांनी राणीला गोसाव्याच्या आश्रमात पाहिले. हे वृत्त कळताच राजाला परमानंद झाला. त्याने प्रधानाशी विचारविमर्श केला. मग तो प्रधानासह गोसाव्याच्या आश्रमात गेला. त्याला वंदन करून त्याची वस्त्रालंकारादिकांनी पूजा केली. आधीचे वृत्त सांगून राणीला माझ्या समवेत पाठवा अशी विनंती केली. गोसाव्याने त्या दोघांची भेट घडवली व म्हणाला, राजा, या तुझ्या पत्नीला मी धर्मकन्या मानून माझ्या आश्रमात माहेरवाशीण म्हणून ठेवून घेतले होते. तू हिला घेऊन जा. आता दोघांनी शिवाराधना करीत सुखाने संसार करा. राजाने राणीला सन्मानाने नगरात नेले. तिच्या आगमनाप्रित्यर्थ मोठा आनंदोत्सव केला. ब्राह्मणांना व याचकांना पुष्कळ दानधर्म केला. त्यानंतर ती दोघे सुखाने आणि आनंदाने कालक्रमणा करू लागली. अशी होती ही पावन पवित्र 16 सोमवारची व्रतकथा.